हॅलो नमस्कार जय मल्हार सगळ्यांना। मी ज्योती तुमचं खूप खूप स्वागत करते आमच्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे #जडीमायलिकीची। सो आज मी सकाळी सकाळी माझ्या व्लॉगची सुरुवात करत आहे, कारण की आजचा दिवस आहे माझ्यासाठी खूप 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 खास आहे। कारण की आज मी चालली आहे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी। खूप दिवस झाले मी गेली नव्हती, फायनली आज मला जाण्यासाठी मिळालं आहे। सो म्हटलं की माझ्या व्लॉगची सुरुवात करते माझ्या सकाळपासून। सो माझा पूर्ण प्रवास पहा, जेजुरीचं दर्शन घ्या तुम्हीही, आणि जर माझं तिथं वारा आलं तर तेही नक्की पहा तुम्ही। माझ्यासोबत माझी हे सफर, माझं जेजुरी दर्शन नक्की पहा। सो माझा आजचा हा पूर्ण दिवसाचा व्लॉग कंटिन्यू पहा। आज सकाळी सकाळी लवकर उठलेलो आहोत जेजुरीला। मी, मम्मी, माझा मुलगा शिवराज आणि माझे पप्पा, आम्ही तिघं चौघजण चाललेलो आहोत। आणि सकाळी सकाळी लवकर मम्मी उठून मम्मीचं आवरून झालेलं आहे, माझं पण आवरून झालेलं आहे, फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झालेली आहे। आणि आता घरातली छोटी मोठी कामं करायची, म्हणजे जसं की स्वयंपाक वगैरे करायचा आहे। आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचा खूप छान दिवस मला मिळालेला आहे जेजुरीला जाण्यासाठी। सो आज उपवास वगैरे आहे, तर उपवासाचं वगैरे बनवून घ्यायचं आहे आणि मग जेजुरी दर्शनाला जायचं आहे। सो चला मग मी आवरून घेते, बाय बाय। सो फायनली हे बघा मी झाले तयार जेजुरीला जाण्यासाठी। ड्रेस वगैरे घालून तयार वगैरे होऊन आवरून निघाले, स्वयंपाक वगैरे सगळं करून झाला। आता निघाला आहोत जेजुरीला जाण्यासाठी। तर घरापासून आम्ही घेतला रिक्षामध्ये बसलं। मम्मी, शिवराज, मम्मीची फ्रेंडसुद्धा आमच्यासोबत जेजुरीला येण्यासाठी तयार झाल्या, त्यांचे 2 लहान मुलं। इथून मग आम्ही गेलो डांगे चौकातून मग घेतली PMT बसमधून आम्ही चाललेलो आहोत हडपसरला। पण हडपसरची बस आम्हाला नाही मिळाली, त्यामुळे आम्ही पुणे स्टेशनला चाललेलो आहोत। सगळेजण सीटवर बसले पण मला जागाच मिळाली नाही, त्यामुळे मी उभी होते। मम्मीने माझा व्हिडिओ काढला, जागाच नव्हती कुठे बसायला। आणि मग त्यानंतर मग थोडंसं जवळ आल्याच्या नंतर भेटली बाबा थोडीशी जागा बसण्यासाठी, आम्हाला सीट वगैरे मिळाली। पण लगेच म्हणजेच पुणे स्टेशन आला आणि मग आम्ही उतरलो पुणे स्टेशनला। पुणे स्टेशनहून मग आम्ही पुणे स्टेशनला गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे लगेच बस लागली हडपसरच्या बसमध्ये बसून मग आम्ही गेलो हडपसरला। तर हे बघा, हे आहे हडपसरचं बस स्टँड, खूप मोठं बस स्टँड आहे हडपसरचं। तर इथून प्रत्येक गावाला जाणाऱ्या बस वगैरे आहेत, दरवेळेस आम्ही इथून जेजुरीला जात असतो। सो गेल्या जेजुरीची बस लागली होती, पण ती खूप जास्त भरली होती, बसायला जागा नव्हती। म्हटलं मम्मीला, नाही बाबा जागा नाही तर अजिबात नाही, दुसऱ्या गाडीने जाऊ। पण काय करणार, दुसरी गाडी आली, ती पण फुल भरलेलीच होती, सगळ्यांना सीट मिळाली। पण दरवेळेसारखं या बसमध्ये सुद्धा मला पण सीट नाही मिळाली, त्यामुळे उभा राहिले यामध्ये सुद्धा मी। आधीच तर सकाळपासून उभा राहून प्रवास चालू होता आणि याच्यामध्ये पण उभा राहूनच प्रवास केला। पूर्ण जेजुरीच्या जवळजवळ म्हणजे सासवड येईपर्यंत उभा राहिले, खूप जास्त पाय दुखत होते माझे, कंटिन्यू उभा होते। मम्मीला सीट मिळाली, शिवराजला मिळाली, मम्मीच्या फ्रेंडला पण मिळाली, मी उभा राहूनच प्रवास चालू होता माझा। पण तरी छान वाटत होतं, कारण की मी चालले होते जेजुरीला। माझ्या प्रत्येक स्वप्नामधून एक स्वप्न असं आहे की जेजुरीला जाण्याचं, जे दरवेळेस जाते त्या खूप खूप खुश असते। मग मला काहीच वाटत नाही दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं, कारण की मी जाते जेजुरीला, खूप आनंद होत असतो मला दरवेळेस। देवा ऐकलं रे बाबा माझं, थँक्यू सो मच। कारण की सासवड जवळ आल्यावरती 2 प्रवासी उतरले आणि फायनली मला मिळाली बसण्यासाठी बस। खूप जास्त दमले होते, खूप पाय दुखत होते, आरामात थोडंसं बसले सीटवर, खूप भारी वाटायला लागले। सासवड जवळ आलं, मग सासवडपासून जेजुरी जवळच आहे। सो फायनली मी माझ्या देवाच्या घरात चालला आहे, आली जेजुरी। आलो फायनली जेजुरी। तेव्हा जेजुरीत उतरलं, ते बघा माझ्या देवाची जेजुरी, तेव्हा तिकडं आहे। आणि बस स्टँडवर घरचे गेलेले आहेत वॉशरूमला म्हणून थांबले इकडेच।
असं वाटलं कधी कधी जाईन देवाच्या दर्शनाला. फायनली जेजुरीमध्ये पोहोचले. आता जायचंय तिकडं डोंगरावर, ते तिकडं. सगळ्यांनी म्हणा एअरकोट एअरकोट, जय मल्हार. माझी गँग छोटी मोठी साईडला साईडला. काय झालं काय झालं? मस्ती करायचं नाही काय, गपचूप चला, भांडण करू नका. जास्त गर्दी आहे आज जेजुरीमध्ये, कारण की चंपाषष्ठी झाली, आज आहे पौर्णिमा प्लस रविवार आहे, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे जेजुरीमध्ये. शिवराजला धरलाय ना. स्टिक आणायला पाहिजे होती, विसरली मी स्टिक आणायला. स्टिक आणायला विसरले म्हणलं. तुम्हाला आल्यावर भंडाऱ्याची पिशवी घेतली, 1.25 पावशेर भंडारा घेतलाय. आणि आता घरून मी काहीच नाही बनवले, त्यामुळे पेढ्याचा प्रसाद घेणार आहे. दरवेळेस मी देवासाठी घरून भाजी भाकरीचा नैवेद्य घेते, पण यावेळेस मी पेढ्याचा नैवेद्य दाखवणार आहे. आणि भंडारा आता चालला आहे दर्शनासाठी मंदिरामध्ये. जास्त गर्दी आहे रे बाबा.
हाय का हा चला पोरवाला धरावर का डेंजर गर्दी आहे रे बाबा. ज्या देवाला आले देऊन जावा, दान धर्म करून जावा. ज्या मल्हारवाडी देऊन जावा, दान धर्म करून जावा. माहित होतं गर्दी तर असेल, पण इतकी जास्त गर्दी असेल असं कल्पना पण नव्हती केली रे बाबा. तसं नाही करायचं. आजीचं हात रे, आजीचं घर. का गेला असं एवढ्यावर राहिला देव. काढू का आल्यावर भेटतो. आता काढून गेले तरी तर बस. काढू का थांबा की इथं राहिलं ना पाय पडायचं. ऐका ना पेट्रोल गाडी देऊ का. फोटो लवकर आलो आपण गडावर, तरी पण लवकर आलो. वाटलं नाही माझ्या देवाचा दरबार जवळ जवळ आलाय. वर गेल्यावर बाई शॉर्ट व्हिडिओला एक पण ही नाही. ऐक ना, उभा मोबाईल करून एक पण व्हिडिओ नाही काढला. आता काढायला तिथं वर गेल्यावर काय ते दरवाजाचं. इथं नाही मम्मी, जिथं दरवाजा आहे तिथं इथं तिथं फोन उचल ना. कोणाचं हे बघ. ए थांबा रे. अवघड चढायला लागला. दरबार लय गर्दी आहे. थोडं दम लागला. दम लागायला. हा भाजी भाकर नाही चालत. जेवण करा तुम्ही पण. हो चालतं. देऊ का
गर्दी आहे ना यार. हो, घेतलंय, घेतलंय. आपण सगळे यायला पाहिजेत ना व्हिडिओ मध्ये. तुम्ही पण या रे व्हिडिओ मध्ये सर. मला पुढे जाऊ द्या. दोन्ही पाय जरा समोर. आपली वाट पाहत आहे. मालन महेंद्रकर. पुढे बघा की लेफ्टला जायचं समजा दाखवून येणं मी कशी. चला पुढे.